हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण झटपट कुकरमध्ये सांबार बनवणार आहोत. आपल्याला सेपरेट भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहे किंवा डाळ वगैरे शिजवून घ्यायचं नाही. डायरेक्टली कुकरमध्येच फोडणी देऊन आपण हे सांबार बनवणार आहोत. आणि एवढं भन्नाट सांबार झालेलं घरात तर सर्वांना खूप आवडलं. तर कालच आपण इडलीची रेसिपी शेअर केली आहे, तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की सांबारची रेसिपी दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असं. तरी पहा, आपण मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार इडलीसुद्धा बनवलेली, तर याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. तर लगेचच सांबार बनवायला सुरुवात करूया. कसं बनवायचं ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी तुरडाळ डाळ घेतली, स्वच्छ धुवून 10 मिनिट पाण्यात ठेवायची. जास्त वेळ भिजवून घ्यायची नाही. थोडा वेळ भिजवली तर ती चांगली मऊ शिजली जाते. भाज्या कट करेपर्यंत फक्त भिजवून घ्यायची. अर्धं गाजर घेतले, 1 बटाटा आणि लाल भोपळा घेतलाय. तर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या सुद्धा भाज्या टाकू शकता. शेवग्याची शेंग वगैरे सुद्धा टाकू शकता. शेवग्याची शेंग सांबारमध्ये असतेच, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. 1 बारीक चिरून घेतलेला उभा कांदा आहे, 2 टोमॅटो आणि कढीपत्ता एवढं साहित्य घेतले. आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार आहोत, त्यामुळे कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं. सांबारमध्ये तेल जास्त नसतं, तर्री वगैरे असं काहीही नसतं, साधं सिंपल सांबार असतं. तर अगदी थोडंसंच तेल टाकायचे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये जिरे टाकूया. तर मोहरी छान तडतडली आहे. आता याच्यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. फोडणी छान बसली की मस्त अशी आपली सांबार रेसिपी होणार आहे. तर याच्यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊन थोडा वेळ परतवून घेऊया. कांदा हलका फुलका परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात. तर इथे मी 2 टोमॅटो मोठे बारीक कट करून घेतले. टोमॅटो जास्त वापरायचं, कारण सांबार आंबट, गोड, तिखट अशा चवीचं असतं, त्यामुळे टोमॅटो थोडा जास्त टाकायचा. आता हे सर्व चांगलं 1 मिनिटभर परतवून घेऊया. आता कांदा टोमॅटो चांगलं परतवून झालं की याच्यामध्ये ज्या आपण भाज्या कट करून घेतलेत त्या स्वच्छ धुवून टाकूया. आणि भाज्या एकसारख्या चिरायच्या, म्हणजे त्या एकसारख्या शिजल्या जातात. बारीक खूप भाज्या चिरल्या तर शिजल्यानंतर गाळ होतात, त्यामुळे असे मोठे मोठे तुकडे करायचे, म्हणजे शिजल्यानंतरसुद्धा आहे तशा राहतात. तर आता 2 मिनिट आपण हे सर्व चांगलं परतवून घेतले. आता मसाले टाकून घेऊया. तर पाव चमचा हळद टाकून घ्यायची, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि 2 चमचे सांबार मसाला टाकूया. तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे सांबार मसाला टाकून घेतला आहे. बाकीचे जास्त याच्यामध्ये काहीही मसाले टाकण्याची गरज नाही. सांबार मसाल्यानेच याला खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया. एकदम साधं सिंपल पण तेवढंच टेस्टी आपण सांबार बनवतो. यामध्ये जास्त काही मसाले जात नाहीत. तर आता आपण जी तूर डाळ भिजवून घेतली ती सर्व टाकून घेऊयात आणि थोड्या वेळासाठी हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता डाळसुद्धा आपण टाकून घेतली. सर्व चांगलं भाज्यांसोबत मिक्स करून घेऊया आणि मस्त सुगंध येतोय सांबारचा. आणखीन आपली भाजी तयार व्हायची सांबारची, तोपर्यंतच अफलातून असा सुगंध येतोय. सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आणि गरमच पाणी वापरायचे आपल्याला. तर मी साईडलाच पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये साधारण मी 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले. आता सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि सांबार पातळच असतं. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा, किंवा गूळ नसेल तर थोडी साखर टाकली तरी चालेल, पण गूळ असेल तर आवर्जून गूळ टाका. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. तुमच्याकडे चिंच असेल तर थोडीशी चिंचसुद्धा टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी वापरली नाही. आता हे सर्व चांगलं मिक्स केले. आता याला झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्यामध्ये डाळ आणि भाज्यासुद्धा चांगल्या शिजल्या जातात. तर 3 शिट्ट्या करून घेतलेत. आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊया आणि आपोआप याची सर्व वाफ निघून जाऊ द्यायची आणि नंतर झाकण खोलून घ्यायचे. तर पाहू शकतात मस्त असं आपल्या इथे सर्व भाज्या, डाळ वगैरे शिजलेली आहे. तर थोड्या वेळ आपण ही डाळ थोडी फेटून घेऊयात, म्हणजे एकजीव असं सांबार होईल. आता सांबारची चव डबल होण्यासाठी आपण याला एक गरमागरम मस्त तडका देणार आहोत, त्यामुळे सांबारची चव अजूनच वाढेल. तर छोट्या टोपामध्ये 1 पळी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली की मग थोडे जिरे टाकूया आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तर आता हा गरमागरम तडका आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. तर याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला टाकायचा होता, पण तडका पटकन करून झाला, त्यामुळे मी त्याच्यामध्ये टाकलं नाही, कारण मसाले करपले असते. म्हणून मी तडका गरम असताना कुकरमध्येच लाल मिरची पावडर आणि 1 चमचा सांबार मसाला परत टाकून घेतला आहे. तर एकूण 3 चमचे सांबार मसाला आपण इथे वापरलेला आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि कडकडीत पाणी गरम करून याच्यामध्ये
परत मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतले, कारण सांबार आपलं घट्ट वाटते, त्यामुळे मी थोडंसं आणखीन पाणी ॲड केले आणि पातळ असं सांबार बनवून घेतले. आता याला गॅसवरती ठेवून 3 ते 4 मिनिट चांगलं उकळवून घेऊया. सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. तर मी आता हा कुकर गॅसवरती ठेवून 3 ते 4 मिनिट हे चांगलं उकळवून घेतले. तर आपलं सांबार इथे बनवून तयार झालेलं आहे आणि मस्त सुगंध येते. तुम्ही हे सांबार इडली, डोसा किंवा भातासोबत खाऊ शकतात. एकदम भन्नाट चवीचं सांबार बनतं. नक्की एकदा करून पहा. तर झटपट आपलं कुकरमध्ये सांबार बनवून तयार झालेलं आहे. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर गरमागरम सांबार इडली खायला खूप छान लागते किंवा तुम्हाला भातासोबत आवडत असेल तर सांबार भातसुद्धा बनवून खाऊ शकतात. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज आपण बनवतोय चणा मसाला रेसिपी. तर एकदम सोप्या पद्धतीने बनवतोय. आपल्याला काही वाटण भाजून घ्यायचं नाही आहे, कोणता मसाला बनवायचा नाही आहे. एकदम सोप्या घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही चणा मसाल्याची भाजी बनवतोय. अगदी बोटं चाटून पुसून खाल एवढी आवडेल आणि एकदम भन्नाट चवीची होते. जास्त काहीही साहित्य लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही भाजी बनवतोय. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी चणे रात्रभर भिजत ठेवायचे किंवा 2 ते 3 तास गरम पाण्यात भिजत टाकायचे, म्हणजे ते लवकर भिजतील तुमच्याकडे वेळ नसेल तर. किंवा मग असे रात्रभर हे चणे चांगले भिजवून घ्यायचे. तर मी ते हे चणे चांगले भिजवून घेतले. आता 2दा स्वच्छ पाण्याने हे चणे धुवून घेऊया. त्यानंतर कुकरमध्ये हे सर्व चणे आपण टाकून घ्यायचे. आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे अगोदर. तर त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि चण्याची भाजी, चणे जेव्हा आपण खाणार त्यावेळेस फिक्की लागू नये त्यासाठी अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि आता झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवरती 4 ते 5 याच्या शिट्ट्या करून घ्यायचे. 4 शिट्ट्यामध्ये चणे शिजले जातात. नाही शिजले तर अजून 1-2 शिट्टी करू शकतात. तर आपल्याला वाटणामध्ये काय काय लागणार आहे ते पाहूया. तर इथे आपण कांदा एक मोठा उभा स्लाईसमध्ये कापून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो, 9-10 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता हे सर्व पाणी न टाकता आपण वाटण करून घेऊयात. तर सगळं मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतले. आता पाणी टाकण्याची गरज नाही. कांदा आणि टोमॅटोमुळे व्यवस्थित ते बारीक होतं. तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतले. आता आपण चणे शिजवून घेतलेत, वाटणसुद्धा तयार झाले. तर आता सुके मसाले काय काय घेतले ते पाहूया. तर चटणी घेतली 1.5 चमचा, एक मोठा चमचा आपल्याला इथे छोले मसाला किंवा चना मसाला कोणताही मसाला वापरू शकतात. पाव चमचा धना पावडर, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घ्यायची. तर चना मसाला किंवा छोले मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल. तर फोडणीमध्ये आपल्याला 4 लवंगा लागणार आहेत, थोडा दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्त्याची पानं आणि पाव चमचा जिरे. खडे मसाले तुमच्याकडे जे असतील ते वापरले तरी चालेल. तर कढईमध्ये 2 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवले. साईडलाच आपण जे चणे शिजवून घेतलेत ते वाटीमध्ये काढून घेतलेत आणि त्यासोबतच ते पाणीसुद्धा आपल्याला चणे शिजवताना टाकलेलं तसंच ठेवायचे आपल्याला रस्सा बनवण्यासाठी. तर तेल गरम झालं की जे खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया आणि लगेच आपण जे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणचं वाटण बनवून घेतलेलं ते सुद्धा टाकून घ्यायचे. आता हा मसाला आपल्याला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे, कारण आपण कच्चंच इथे वापरलेला आहे. कांदा, टोमॅटो वगैरे भाजून काहीच मसाला घेतलेला नाही आहे. त्यामुळे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. तर 3 ते 4 मिनिट हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतले. आपण शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाजानेच आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मसाला जेवढा चांगला तुम्ही भाजणार तेवढीच भाजी एकदम चविष्ट बनणार आहे. तर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि कच्चेपणा कमी होत चाललेला आहे कांदा टोमॅटोचा. आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले घेतले ते सर्व टाकून घेतलेत आणि परत एकदा हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि आणखीन आपल्याला हा मसाला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे. चांगला हा मसाला तेल सुटेपर्यंत चटचटीत भाजला की भाजी पहा कशी चविष्ट बनणार आहे. तर आता आपला इथे मसाला चांगला भाजत आलेला आहे आणि तेल सुटलेले हे पहा. तर मस्त असा 4 ते 5 मिनिट हा मसाला चांगला भाजून घेतला आहे आणि मसालेसुद्धा छान त्याच्यामध्ये मुरले गेलेत. तर हे पहा चणे किती छान 5 शिट्ट्यांमध्ये शिजलेले आहेत. तर अशा पद्धतीने मऊ चणे शिजवायचे, म्हणजे खाताना सुद्धा खूप छान लागतात.
आता आपण इथे 1 चमचा चणे घेतलेत. असे चमच्याने मॅश करायचे आणि त्यामध्ये हे चणे जे मॅश करून घेतले ते टाकून घेऊया. त्यामुळे आपली जी भाजी आहे ती थोडीशी दाटसर होते, खूप पातळ वाटत नाही आणि कोणतंही वाटण न करता चांगले मिळून मिसळून येते ही भाजी. त्यामुळे थोडेसे चणे असे मॅश करून त्यामध्ये टाकायचे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे चणे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून टाकले तरीसुद्धा चालेल. पण चणे जर मऊ शिजले असतील तर असे चमच्याने मॅश करून टाकले तरी होऊन जातं. तर आता इथे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतले. मसाला चांगला भाजलेला आहे. आता यामध्ये चणे आणि त्यासोबत जे पाणी आहे तेच आपण इथे वापरलेलं आहे. तर ही भाजी खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे. अगदी थोडासा रस्सा पाहिजे आपल्याला त्यासोबत, जेणेकरून चपाती भातासोबत सहज खाता येईल. तर आता जेवढं पाणी होतं चण्यामध्ये तेवढंच मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तुम्हाला जर रस्सा भाजी खूप पातळ बनवायची असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी ॲड करू शकतात किंवा आहे त्या पाण्यामध्येच ही भाजी बनवून घेऊ शकतात. तर 3 ते 4 मिनिट ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि कसुरी मेथी असेल तर ती थोडीशी चोळून टाकली तरी चालेल. तर 3 ते 4 मिनिट आपण ही चणे मसाल्याची भाजी शिजवून घेतली आणि मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे. कोणतंही वाटण न करता आपण हे एकदम भन्नाट अशी चणा मसाला रेसिपी बनवून तयार केली आहे. तर पाहू शकतात खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे, मीडियम अशी आपण इथे चणा मसाला बनवून घेतला आहे. तुम्हाला पुरीसोबत खाण्यासाठी बनवायची असेल ना तर शिजतानाच थोडं पाणी कमी टाकायचं आणि अगदी सलवलीत अशी अगदी थोडंसंच ओलसर अशी भाजी बनवायची. पुरीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर आपण इथे चपातीसोबत किंवा भातासोबत खाता येईल अशी बनवली आहे. तर आपली भाजी बनवून तयार झाली आहे. आता लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर गॅस बंद करून घेऊया. मस्त चमचमीत चणा मसाला तयार झाला आहे. तर ही भाजी मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. दिसते ना एकदम भारी. कोणतंही वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही चणा मसाला बनवून घेतली आहे. तर एकदम चमचमीत झणझणीत अशी बनलेली आणि घरात तर सर्वांना खूप आवडली. तर ज्यांना कोणाला खोबऱ्याच्या वाटणाच्या भाज्या ज्या आवडत नसतात त्यांच्यासाठी हा परफेक्ट असा ऑप्शन आहे. असं वाटणसुद्धा करून खूप छान भाज्या बनल्या जातात. फक्त आपण कांदा टोमॅटोचं जे वाटण भाजणार ना, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो मसाला चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे भाजी चविष्टच बनणार. तर अशा पद्धतीने आपण छोले मसाला बनवून घेतला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ पाहू शकणार आहे. कोणतीच रेसिपी मिस होणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.